इंद्रजित सावंत यांना आलेल्या धमकी प्रकरणी त्यांनी पोलिसांना आज जबाब दिलाय। यामध्ये त्यांनी छत्रपती शिवरायांबद्दल संबंधित कोरटकर यांनी ज्या आक्षेपार्ह पद्धतीने आणि घाण भाषेत बोलले आहेत त्याबाबत कारवाई करावी अशी मागणी केली आहे असं सुद्धा सांगितलंय। आणि याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नक्कीच याबाबत कारवाईचे आदेश देतील अशी आशा आहे असंही मत त्यांनी व्यक्त केलं। या संदर्भातच इंद्रजित सावंत यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना दिलेल्या धमकी प्रकरणी आज पोलिसांनी स्वतः येऊन त्यांचा जबाब जो आहे तो या ठिकाणी नोंदवलेला आहे। स्वतः इंद्रजित सावंत आपल्या सोबत आहेत। आता जबाब देखील दिलेला आहे। आपण तक्रार देणार नव्हता, मात्र पोलीस स्वतःहून या ठिकाणी येऊन आपला जबाब आता घेऊन गेलेले आहेत। काय नेमकी अपेक्षा या सगळ्यातनं करतात? मी जे आता जबाब दिलेला आहे तो छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज आणि मराठा समाज याच्याबद्दल जे आक्षेपार्ह वक्तव्य केले त्याच्याबद्दल दिलेला आहे। आणि ज्या पद्धतीनं ती व्यक्ती मी माझा आवाज नाही वगैरे म्हणते तर त्याचे जे कॉल रेकॉर्ड्स असतील किंवा कॉल मला आलेल्याचं माझ्या फोनमधले स्क्रीनशॉट असतील त्या सगळ्या नोंदीसुद्धा मी आता दिलेल्या आहेत। आणि याच्यावर माझ्यावर जी काय धमकी झाली त्याच्या कारवाईपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे की शिवाजी महाराजांच्या बद्दल इतकं घाणेरडं बोलून तो माणूस अजून सुद्धा डिनाय करायला लागला आणि त्याच्यावर कारवाई होत नाही। लवकरात लवकर कारवाई व्हायला पाहिजे आणि लवकर तपास झाला पाहिजे। तर रात्री आपल्याला 12 वाजता फोन येतो, मात्र सकाळी जेव्हा आपण या संदर्भातली पोस्ट करता त्यानंतर बातम्या समोर येतात, त्यानंतर मात्र आपण ही फोन केलाच नाही अशा पद्धतीचं वक्तव्य येतं। त्या सगळ्याकडे कसं बघताय? पोलिसाचा तपास कशा पद्धतीने करताय वाटतं आणि स्वतःच आपण तक्रार देणार असं देखील ते सांगतायत, कसं बघताय? माझ्याकडं माझ्या फोनमध्ये सगळं आहे। आता सगळ्या आधुनिक पद्धतीनं सगळं CDR वगैरे काय काय असं ते निघतं। फोन त्या जो नंबर मला आलेला आहे तो आहे, बरं नुसता लँडलाईनचा ह्याचा नंबर नाही आहे, व्हॉट्सअप कॉल आला आहे, इंस्टाग्रामला माझ्याबद्दलची पोस्ट होती त्यावर सुद्धा धमकी होती, ती सुद्धा डिलीट केले, व्हॉट्सअप कॉल आले। जर असे हे सगळे एकंदरीत सगळेच गोष्टी लक्षात घेता तातडीनं पोलिसांनी याचा तपास करावा, ह्याला काही खूप वेळ लागत नाही आणि कारवाई करावी। शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।